ही आहे महाराजांची सिक्रेट रूम. फकीराने आपली झोळी आपल्या राजांच्या समोर केली. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू फकीराच्या झोळीत पडलं. तुम्हाला दिसतं वाघबीड. औरंग्याच्या दरबारापर्यंत गेले. औरंग्याला कवाली ऐकवली आणि त्याच्या दाढीला हात लावून येणारी पहिली व्यक्ती बहिर्जी नाईक होती. म्हणून महाराज म्हणायचे महत्वाच्या आणि एका पवित्राच्या ठिकाणी आपला प्रवेश झालेला आहे. या भिंतीपासून समोरच्या त्या भिंतीपर्यंत हा संपूर्णतः छत्रपती श्री शिवरायांचा हा राहता राजवाडा. आणि याच राजवाड्याने पाहिला तो 3 एप्रिल 1680 दिवस. महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. राजाने आपला अखेरचा श्वास याच ठिकाणी याच चौथऱ्यावरती सोडला. आणि मग इथून देहयात्रा त्या जगदीश्वरापर्यंत गेली. आणि त्या जगदीश्वराच्या प्रणांगणामध्ये महाराजांच्या देहकलेला अग्नी देण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे राजे पण पुत्र अग्नी सापडले नाही, मंत्र अग्नी सापडले नाही. संभाजीराजे पणालेच्या नजर कैदेमध्ये किंबोडा त्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचू दिली नाही. मग राजाराम महाराज रायगड होते पण राजाराम महाराजांच्या हातून अग्नी दिली नाही. राजाराम महाराजांचा मंचारोहण करायचा होता. आता मंचारोहण करायचं म्हणजे मुंजे करावं लागतं. मुंजे करायचे म्हणजे तर वर्षभर दुःख बाळगावं लागतं. या कारणास्तव सावत्र बंधू साबाजी भोसले यांच्यातून महाराजांना भडाग्नी प्राप्त झाली. आज राजवाड्याकडे पाहिलं तर कवी केशवसुतांनी कर्णासाठी गायलेली 4 ओळीची कविता राजवाड्याविषयी मिळते जुलते पा. की अनामविरा जिथे झाला तुझा जीवनांतर. अरे स्तंभ तेथे ना कोणी बांधिला, ना पेटली ना वात. या धगधगत्या या स्वराज्या या साम्राज्याकाठी प्रणाम माझा तुला मृत्युंजय वीरा, तुला मृत्युंजय वीरा. आज येणारा शिवभक्त इथली माती सुद्धा आपल्या कपाळाला लावली जाते. म्हणून म्हटलं होतं की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. हीच माणिक मोती दुसरी धनदौलत नाही, दुसरी धनदौलत नाही. असा राजांचा पूर्णत्व दुमजली इमारतीचा राहता राजवाडा होता. या राजवाड्यामध्ये 4 चौथरे, 1 नंबरचा दिवाणे खास, 2 नंबरचं सचिवालय, 3 नंबरचं स्वयंपाकघर आणि हा शयन कक्ष म्हणजे आराम करण्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी हे पिण्याचं पाण्याचं टाकं. डाव्या हाताला दिसतं ते न्हाणीघर स्नानघर आहे. समोर एक दरवाजा दिसतो, रस्ता अवघड आहे. आपण पलीकडून पाहणार आहोत. तिकडे विटांची खोली आहे, टांगसाल मिनिटं, स्वतःची करन्सी, कॉइन्स, नाणी, शिवराय, सुवर्णहोट आणि अष्टकोणाची राजमुद्रा ती या राजधानी रायगडावर घडवली जाते. या बघा ही आहे शिवरायांची आंघोळीची जागा. आंघोळीची जागा इकडे आंघोळ करायची ती सांगतील ते आता. बघा इकडे लक्ष द्या. समोर आपल्याला हे आयताकृती एक खोली दिसते. हा हे खळबत खाना, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. या स्वराज्याचे या राज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिर्जी नाईक. अनेक राज्याचे त्या राज्याचा वेषांतर करत होते. मग आपल्या स्वराज्याविषयी, मग आपल्या राज्याविषयी, मग आपल्या महाराजांविषयी काय चर्चा झालेली आहे ही चर्चा अनुराजांना या खोलीच्या आतमध्ये सांगितलेलं आहे. परंतु गुप्तता कशी असावी तर गुप्तता बहिरूपी बहिर्जींसारखी असावी. आपले पती हे स्वराज्याचे गुप्तहेर आहेत. हे घरातल्या पत्नीला आपण माहित नव्हतं की माझे पती स्वराज्याचे गुप्तहेर आहेत. औरंग्याच्या दरबारापर्यंत गेले. औरंग्याला कवाली ऐकवली आणि त्याच्या दाढीला हात लावून येणारी पहिली व्यक्ती बहिर्जी नाईक होती. म्हणून महाराज म्हणायचे माझ्या स्वराज्याचा 3रा डोळा आहे बहिर्जी नाईक. पण बहिर्जी होणं साधीसुधी गोष्ट नव्हती. एक नेत्रदीप सोहळा रायगडाने पाहिला, राज्याभिषेक सोहळा. या सोहळ्यामध्ये ज्याने पराक्रम केले होते, कुणाला सोन्याचे कडे, कुणाला घोडे, कुणाला वाडे इनामामध्ये भेट भेटली होती. अहो पण ज्यांच्यामुळे स्वराज्य घडत होतं, ज्यांच्यामुळे स्वराज्यावरती येणारी संकट टळली जात होती, त्या बहिर्जींचा राज्याभिषेकाच्या प्रसंगाला साधं नाव सुद्धा घेतलं गेलं नव्हतं. का तर गुप्तता बाळगायची होती. पण राजाने वचन दिलं होतं महाराज आपण हिंदुस्थानाच्या तख्तावरती ज्यावेळेला विराजमान व्हाल त्यावेळेला मी नेत्राने पाहण्याकरता राजसभेत उपस्थित राहणार. आणि 3000 गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिर्जी नाईक दरबारामध्ये एका फकीराच्या वेशात उपस्थित होते. शेवटच्या लाईनला फकीराला कोण काय म्हणतं जरा साईडला, जरा इकडं. सर्वात शेवट बारी आली फकीराची. फकीराने आपली झोळी आपल्या राजांच्या समोर केली. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू फकीराच्या झोळीत पडलं. महाराजांनी आलिंगन दिलं की बहिर्जी तुमच्यासारखी लोक या स्वराज्याला लाभलीत म्हणून आज या स्वराज्याचा साम्राज्य विस्तार होत आहे. म्हणून तर आमच्या स्वराज्याचा 3रा डोळा आहेत बहिर्जी नाईक. तर आतमध्ये सामान्य शब्दामध्ये केलेलं संभाषण बाहेर उभा असणाऱ्या पहारेकऱ्याला पण कळायचं नाही की आतमध्ये काय वार्ता चाललेली आहे. पटकन जाऊन जरा या, कारण सोडत नाहीत. जाऊन या, कोण जायचं जाऊ. रायगड किल्ल्यावरील खलबतखाना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा खास गुप्त दरबार होता.
जिथे महाराज महत्त्वाच्या आणि गुप्त बैठका घेत असत. खलबत या शब्दाचा अर्थ गुप्त किंवा खाजगी असा होतो. त्यामुळे खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चा आणि गोपनीय बैठका घेण्याची जागा. स्वराज्याच्या विस्ताराच्या आणि संरक्षणाच्या अनेक महत्त्वाच्या योजना इथे आखल्या गेल्या, ज्यामुळे या जागेला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. खालच्या साईडला आपण पाहिलं ते विजयी स्तंभ. आपल्याला एक पॉइंट साठी थांबलो तर इलेक्ट्रिक पोल दिसतात ना आपल्याला. हे वाले. आडवा जो डोंगर दिसतो तो हिरकणीचा कडा. तो ज्या पुढे गावात खाली आपण उतरलात तो हिरकणी वाडी आहे. ज्या इलेक्ट्रिक पोल अशी वाकली होती, तडबंदी होती बघा, येताना दिसले बुरुज दिसला असा एक मोठा, तो हिरकणीचा बुरुज. हा आहे काय तो कॉर्नरचा? हा, कॉर्नरचा. अच्छा, मग तिकडे जाता नाही येणार ना? नाही ना, तिथे मग तुम्ही जाऊ शकता. हा ट्रेक करायला रायगड 3 दिवसाचा रायगड आहे. एवढा बरोबर. मोठा परिसर. तो हिरकणीचा कडा. हा बघा. हिरणावाची गळण होती, दूध घालण्याकरता गडावर आली. या गडाचा दरवाजा बंद झाला. मग माता कुणासाठी? मग माता बाळासाठी, मग माता आपल्या लेकरासाठी त्या पश्चिमेच्या कड्यावरून कड्या कबरेला वेली पाळीला धरून माता खाली उतरली. ही गोष्ट राजांना कळाली की जर माता लेकरासाठी खाली उतरू शकते तर उद्या शत्रू तिथून चढून येऊ शकतो. म्हणून बांधकाम प्रमुख हिरोज इंदुलकरांना राजाने आदेश दिला, स्वराज्याचे बांधकाम प्रमुख आपण जाऊन डोंगर तासून घ्या. मलाट्या बुरुज बांधा. बुरुजाला नाव द्या हिरकणी बुरुज आणि गावाला नाव दिलं हिरकणीची वाडी. कुणासाठी? तर बाळासाठी माता खाली उतरली. पण मातेचा सन्मान हा छत्रपती श्री शिवरायांनी केला. कारण की स्त्री सन्मान राजा ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री लढली नाही, ज्यांच्या दरबारामध्ये परत स्त्रीला मातेचा दर्जा दिला जात होता, अशा महाराजांनी त्या मातेचा सन्मान केला गेला. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण दरबारात जाणार आहोत, ज्या ठिकाणी राजांचा राज्याभिषेक झाला अशा ठिकाणी. जेव्हा तुम्ही 3 दिवसाचं समज आपण घेतलं, हा. 3 दिवस, मग तुम्ही कसं ते मॅनेज करतात? म्हणजे 3 दिवस म्हणजे अगोदरच जर तुम्ही आलात हा. फोन करून, हा. तर आपण तसा नियोजित टाइम ठेवला जातो. एक दिवसाची आपण गडाची प्रदक्षिणा केली जाते. ओके. दुसऱ्या दिवशी आपण गड पायी वरती चढून येत असतो हम्म. आणि तो दिवस पायी वाटेलाच जातो. कारण की पायी वाटेला पण भरपूर सारे पॉइंट आहेत आपल्याला. अच्छा. अंधारकीची गुफा असेल, महादरवाजा असेल, हिरकणी बुरुज. हा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी फक्त गड, वाघ दरवाजा असेल, वरती भवानीचा टोक असेल. मग ते तुम्ही टाइम देत असाल ना की हा. सकाळी एवढ्या टाइम हो, या एवढ्या आणि timing संध्याकाळी मध्ये आपण एवढं. तेवढं कव्हर करतो. ओके. असं हा. अच्छा. पण चालणं खूप आहे एवढ्या एरियामध्ये रायगड. अच्छा. 1200 एकराचा परिसर आहे. हम्म. काही लांब लांबचे पॉइंट आहेत, खूप मोठे मोठे. हम्म. वाघ दरवाजा, अंधारकीची गुफा आहे, काळकाईची गुफा आहे, भवानीचं टोक आहे, काळा आहूत आहे, मुळीम तळ आहे. लांब लांबचे पॉइंट आहेत. अच्छा, ठीक. थँक्यू. ठीक आहे. राजांचा राज्य दरबार. साक्षी निवास आहे, हा, तिथे बघा. जायचं आपल्याला. मी लोकेशन पाठवले बघा. संदीप ढवळेंचं घर विचारायचं कुणाला पण. रायगडाच्या एक महत्वाच्या आणि एका पवित्र अशा ठिकाणी आपला प्रवेश झालेला आहे. याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य घडलं. याच ठिकाणी आपले राजे शिवछत्रपती झाले, सिंहासनाधीश्वर झाले. मराठ्यांचे राजे आपल्या तख्तावर विराजमान या ठिकाणी. याच ठिकाणी राजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हटलं तर ते 40 किलो, 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन, ज्याला मयूर सिंहासन म्हटलं जातं. हे सिंहासन राजांच्या उत्तरात, शंभू राजांच्या उत्तरात 3 नोव्हेंबर 1689 औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान टोकन होतो इतिगत खान. या इतिगत खानाने रायगडाला अजगरी वेढा दिला आणि या वेढ्यामध्ये तो घराणे फोडून घेऊन गेला. याची प्रकृती येणाऱ्या शुभक्तांना कळावी म्हणून 1985 साली भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्या हस्ते या मेघदत्ताची उभारणी करण्यात आली. आतमध्ये मूर्ती कोल्हापूरचे विराज छत्रपती श्री संभाजीराजे भोसले राजांचे 13वे वंशज आणि दिनांक 6 जून 2009 ही 600 किलो पंचधातूची मूर्ती अर्पण केली बसवण्यात. या ठिकाणी राजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाच्या त्या शुभदिनी राजे जगदीश्वराचे दर्शन करून आले. राजा अंबारीमधून खाली उतरतात. या ठिकाणी बसलेली 6000 मंडळी उठून उभी राहिली. हिंदवी स्वराज्याच्या राजांना मानाचा मुजरा झाला. राजाने मुद्रा स्वीकारला. राजांची पावलं त्या सिंहासनाने निघालेली आहेत. हातामध्ये तलवार राजांच्या, गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा, डोक्यावरती जीर्णोप, कपाली चंद्रकोर. या रुद्धार ठिकाणी महाराजांचा प्रवेश त्या सिंहासनाच्या पायऱ्याशी जाऊन थांबतो. महाराज त्या सिंहासनाची पहिली पायरी चढले. नजर 32 मणाच्या सुवर्णजडी सिंहासनावर पडली. नजर भरलेल्या रयतेवर पडली. नजर तानाजी मालुसरेंच्या वीर पत्नीवर पडली. आणि आऊसाहेबांना राजे काय म्हणाले? आऊसाहेब स्वराज्याची पहिली पायरी चढत असता आम्हास आमचे मावळे आठवतात.
स्वराज्यासाठी बलिदान देणारा माझा हर एक योद्धा, हर एक मावळ्याची आठवण झाली, अंतःकरण भरून आलं. आणि स्वराज्याची ती दुसरी पायरी चढत असताना बाजी प्रभू देशपांडे महाराज, लाख मेले तरी चालतील, पण या लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज, म्हणून प्राणाची बाजी लावणारे माझे बाजी प्रभू देशपांडे. स्वराज्याची तिसरी पायरी चढत असताना तानाजी मालुसरे की राजा आधी लगेच त्या कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा ताणा. स्वराज्याची चौथी पायरी चढत असताना सर सेनापती प्रतापराव गुजरांची आठवण होते की त्या बहिलोल खणाच्या नेसरीच्या खिंडीमध्ये 15,000 विरुद्ध फक्त 7 जणांची लढाई झाली की वेळात मराठे वीर दौडले 7. पुरंदराच्या लढाईमध्ये शरीरापासून मुंडकं अलग झालं तरी दोन्ही हाताने तलवारे घेऊन लढणारे मुरारबाजी देशपांड्यांची आठवण झाली. आणि स्वराज्याची 6वी पायरी चढत असताना राजांना शिवा काशीदांची आठवण. राज जन्माला जरी मी शिवा काशीद म्हणून आलो असेल, पण आज मरताना या शरीरावर छत्रपती श्री शिवरायांची वस्त्र घालून मरेल, यापेक्षा मृत्यू काय असणार. म्हणून हसत हसत मृत्यूच्या दारामध्ये जाणारा माझा शिवा काशीद बाजी पासलकर, स्वराज्यासाठी बलिदान देणारा माझा हर एक योद्ध्याची, हर एक मावळ्याची आठवण झाली, अंतःकरण भरून आलं. लटकत्या पावलाने महाराज त्या 32 सोन्याच्या सोनजळी सिंहासनावर विराजमान झाले. आणि मग दरबारामध्ये ललकारी घडते की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजेश्व छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हर हर महादेव. अशा तऱ्हेने शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा इथे संपन्न झाला. म्हणून म्हणतात की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ म्हणा या शिवमंदिरी, या शिवमंदिरी. 200 फूट अंतर क्रॉस करून ज्या वास्तूखाली उभ्या आहोत हा नगरखाना आहे. 40 फूट रुंदी आहे, 50 फूट उंची लांबून याचा आकार आपल्याला गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो, परंतु हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही. तो गेट ऑफ इंडिया इंग्रज आले, प्रकृती चोरली आणि मुंबईमध्ये जाऊन गेट ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात. या दरबारामध्ये एक ध्वनी चमत्कार आहे. शिवरायांच्या काळामध्ये स्पीकर लाईट माईक काही नव्हतं, परंतु असं काही वास्तुशास्त्र होतं की दरबारात काही कुजबू झाली तर थेट ती राजांना कळायची आणि महाराज काय बोलले तर त्या प्रजेला ऐकायला द्यायचं. वैशिष्ट्य म्हणजे आज 400 वर्षानंतर सुद्धा हा आवाज ऐकला येतो, पण त्यासाठी ऑर्डर शांततेच्या वेळेला यावं लागतं आणि त्या कामं पण चालू आहेत. तिथे जर कागद फाडला, तू जर टिचकी वाजवली तर तो आवाज तिथपर्यंत आपल्याला ऐकतो. त्याला भुयारी गटर म्हणतात. बालेकिल्ल्यामध्ये जर का पाणी जास्त झालं तर ते पाणी या मार्गातून बाहेर. आज भाग्य असं आहे की 400 वर्षापूर्वीचं ड्रेनेज आपल्याला काम करताना दिसतंय, पण आपलं कुणाला 4 वर्षानंतर दिसत. आणि 400 वर्षापूर्वीचं प्रश्न. समोर महाराजांची इथे सिंहासनाधीश्वर मूर्ती आहे. सुरुवातीला ही राजांची मूर्ती आतमधील मेघडंबरीमध्ये बसवण्याच्या दृष्टीने तयार केली, परंतु मूर्तीमध्ये काही चुका आहेत. चुका कोणत्या की राजे सिंहासनावरती विराजमान झालेले, राजांच्या पायामध्ये जोडे, राजे सिंहासनावरती बसताना पायामध्ये जोडे घालून कधी बसत नव्हते. हे सिंहासन रयतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या भल्यासाठी. रायगडाच्या कुठल्याही भागावरती न बसता मूर्ती इथे का बसवली तर माळ आहे होळीचा माळ. राजा आपल्या हातून पेटत्या होळीमध्ये एक नारळ टाकायचे. जो कोणी बहादर त्या पेटत्या होळीमध्ये हात घालून नारळ बाहेर काढेल त्याला महाराज सोन्याचा कडा इनाम दिला जायचा. तर्क काढला जायचा की जो मनुष्य आगीशी लढू शकतो तो त्या शत्रूशी लढेल आणि त्याची सैन्यामध्ये भरती केली जाईल. या मूर्तीची डेली पूजा ही सांगलीवरून शिवप्रतिष्ठान संभाजी भिडे गुरुजी यांचे डेली 2 धारकरी नित्याने वा पावसामध्ये गडावर येत असतात आणि इथली पूजा अर्चा करत असतात. दुसरा हार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव यांच्या मार्फत मंगेश चिचोटे यांनी स्थानिक पुजारी नेमलेला आहे. हा पुजारी नित्याने रायगडावरती 5 ठिकाणी रोज नवीन हार अर्पण केले जातात. रोज पूजा या ठिकाणी केली जाते. समोर लांब लचक दिसतंय ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठेची 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे, 22 दुणे 44 दुकानं, हाईट उंच, पायऱ्या आतमध्ये. याचं कारण की ते घोड्यावर बसून बाजार केला जातो. आगे दुकान पीछे मकान अशी या बाजारपेठेची निर्मिती आहे. बघा याच राजमार्गामधून तुम्हाला आता तिकडे दर्शन घ्यायला जायचं शेवटचे पॉईंट ते वाळेश्वराचं, जगदीश्वराचं, महादेवाचं मंदिर. मी मंदिर म्हणत आहे पण तुम्हाला त्याचा आकार मशीद सारखा दिसतो. माहित आपल्या उत्तरात गडावरती मुघल लोक येणार, आपल्या मंदिराचा राजदूस करणार. जाणून बुजून मशीदचा आकार दिला. मुघल आले, मशीद वाढली, नमस पडले, निघून गेले. मग इंग्रजांकडून मंदिर कसं काय वाचलं? एकमेव वास्तू ज्याच्यामध्ये लाकडाचा वापरच केला नाही, आग लागायचा प्रश्नच नाही, त्यामुळे मंदिर आहे त्या स्थितीमध्ये पाहायला मिळतं. मंदिराच्या पुढे तिथे एक पायरी आहे, पायरीवर नाव आहे सेवेच्या ठाई तत्पर ही रोजी इंदुलकर. 14 वर्ष लागतात रायगड बांधायला. साहजिक गोष्ट की 14 वर्ष राजे इथे थांबले असतील का नाही हो. राजे मोहिमांवरती राजे आग्र्याच्या कैदेत अडकले, रायगडाचा निधी संपला.
स्वतःचं घर दार जागा जमीन वाडा विकल्या, स्वर्गाहून सुंदर रायगड तयार केला. राजा आले, विचारलं की बोला काय इनाम पाहिजे तुम्हाला? राजा काही नको, आपण महादेवाचे भक्त आहात आणि त्या महादेवाच्या दर्शन येत असताना आपला चरणस्पर्श पडेल अशा ठिकाणी फक्त नाव कोरायची अनुमती द्या. मग तिथे नाव कोरलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी सफेद घुमडवारी राजांची समाधी. जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी रायगडवारी करावी. पण लोकांचं असतं की आम्हाला 4 धाम करायचे, 12 ज्योतिर्लिंग करायचे, अष्टविनायक यात्रा करायचे, जेजुरी करायचे, पंढरपूर करायचं, सर्व करा. पण एक दिवस स्मरण करा की आज 4 धाम 12 ज्योतिर्लिंग कुणामुळे शिल्लक आहेत? छत्रपतींच्या. अनेकांसाठी 12 ज्योतिर्लिंग असतील, पण आपल्यासाठी तमाम शिवभक्तांचं 13वं ज्योतिर्लिंग हा रायगड आणि रायगड किल्ल्यावरील छत्रपतींची समाधी आहे. हे कधी विसरून चालता कामा नये. समाधीच्या मागे तिथे वाघ्या कुत्र्याची पण समाधी, पण वाघ्यावरून सध्या वादविवाद चालू आहे. वाद हा आता कोर्टात गेलाय. कोर्ट निकाल देईल की नक्की वाघ्या कुत्रा होता की नव्हता म्हणून. त्या ठिकाणचं आटपल्यानंतर तिथून मग नंतर टकमोडोकाला जायचंय. टकमोडोक झाल्यानंतर परतीचा प्रवास, शिरकायचं दर्शन घेऊन परतीचा प्रवास आपल्याला खालच्या साठी जायचंय. आपण तेवढेच म्हणूया की अंधार झाला एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊ पुत्र श्री शिवराय पाहिजेत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. छाप कसा काय? तर काही जणांचं म्हणणं आहे की जात असताना 7व्या दुकानावरती एक नागाचा छाप आढळून येतो. काही जणांचं म्हणणं आहे की नागाप्पा नावाचे कर्नाटकचे व्यापारी होते, सोनचांदीचे व्यापारी होते, प्रामाणिकपणे व्यापार करत होते. हे महाराजांच्या निदर्शनात की नागाप्पा आमच्या रयतेला प्रामाणिकपणे व्यापार करत आहेत. तर बोला काय इनाम पाहिजे तुम्हाला? नागाप्पा हे व्यापारी. महाराज म्हणाले की नंतर की महाराज जर द्यायचं असेल तर माझ्या दुकानासाठी एक नागाचा छाप द्या, जेणेकरून येणाऱ्या ग्राहकाला, येणाऱ्या व्यापाऱ्याला कळेल की नाग म्हणजे नागाप्पांचं दुकान. मग 400 वर्षापूर्वीची ऍडव्हर्टाईज आपल्याला जाहिरात त्या ठिकाणी पाहायला. अजून काय कुणाचा ते जुनं एक महाराज आणि संत तुकारामांचा संवाद काय झाला किंवा काय त्याच्याबद्दल सांगू शकतो इतिहास? संत तुकाराम महाराज कथा आहेत सांगितलं जातं महाराज. हो, आणि त्यांचं घराला बसले होते कीर्तनाला, त्यावेळेला त्यांना शत्रू आल्यानंतर सर्व शिवाजी महाराज दिसावे लागले. 3 दिवसाचा म्हणजे जे तुम्हाला पॉईंट बघायला भेटत नाही त्यांच्या पण व्हिडिओ त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत. चांगलं कशामध्ये? फोर्ट गाईड संदीप ढवळे अच्छा, इंस्टाला. ओके ओके. म्हणजे भरपूर सारे असे पॉईंट आहेत जिथे जाताच येत नाही, ते पण आम्ही जाऊन ते कव्हर अप केलेले आहेत, ते पण टाकले. आणि डेली अपडेट असते ओके ओके वातावरण, जेणेकरून तुमचं दर्शन घडेल तुम्हाला. ओके. उत्तम माहिती दिली. नाही, थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. अशीच माहिती कळायला पाहिजे. ॲक्च्युली नुसतं फोटो आणि व्हिडिओ ते ठीक आहे, बट अशी माहिती कळली तर आम्हाला पण इतिहास समजतो. पुढच्या पिढीला पण समजलं. खूप खूप धन्यवाद का. हो चालेल, थँक्यू. ही आहे रायगड किल्ल्याची बाजारपेठ, जिला त्या काळी पेठ असे म्हणत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड ही राजधानी होती. इथे हजारो सैनिक, अधिकारी, कारागीर आणि नोकरवर्ग राहत होता. त्यांच्याच रोजच्या गरजांसाठी ही बाजारपेठ उभारण्यात आली होती. इतिहासकारांच्या मते इथे 300 पेक्षा जास्त दुकाने होती. सर्व दुकाने सारख्या आकाराची व्यवस्थित रांगेत उभारलेली होती. यातून महाराजांचे शिस्तबद्ध प्रशासन दिसून येते. आज या बाजारपेठेचे फक्त अवशेष उरले आहेत, पण या दगडांकडे पाहिलं की त्या काळातील गजबजलेली राजधानी डोळ्यासमोर उभी राहते. हे आहे रायगडावरील जगदीश्वराचे मंदिर. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे अत्यंत श्रद्धास्थान होते. इतिहास सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी इथे येऊन महादेवाचे दर्शन घेत असत. आता आपण चाललो आहे टकमकटोक बघायला. दिसतंय तुम्हाला? हे बघा इकडे. आता असं फिरून मग असं जायचं. चला जाऊया. टकमकटोक हे रायगड किल्ल्यावरील अतिशय प्रसिद्ध पण तितकेच भयावह ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण किल्ल्याच्या पश्चिम टोकाला खोल दरीकडे असलेल्या कड्यावर आहे. रायगड किल्ल्याच्या टोकाशी असलेला अतिशय उंच कडा, खाली शेकडो फूट खोल दरी. आज इथून सभोवतालचा अद्भुत निसर्गदृश्य दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गंभीर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी या ठिकाणाचा वापर केला जात असे. दोषी व्यक्तीला या कड्यावरून खाली ढकलून दिले जात असे. त्यामुळेच या ठिकाणाला टकमकटोक असे नाव पडले.
आज हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षक आहे. खोल दरी, वारा आणि शांतता मनाला वेगळाच अनुभव देतात. मात्र कडा अतिशय धोकादायक असल्याने सावधगिरी आवश्यक आहे. बघा, हा इकडचा मेन गेट आहे रायगडचा. आणि हे शिव प्रसाद हॉटेल आहे ना, ह्याच्या बाजूने एक रोड आहे, तो जातो आपल्या वाघबीळला. तर ती पण एक बघण्यासारखी जागा आहे. इकडनं असा एक रोड जातो, ट्रेल आहे छोटीशी, ही बघा इकडनं अशी, तर ती जाते वाघबीळला. तर आता आम्ही तिकडे जातोय, ते थोडं एक्सप्लोर करतोय. तर बघा, ही अशी ट्रेल आहे इकडे जायला. स्वराज्याची मुख्य राजधानी असलेल्या रायगडाच्या आसमंतात अनेक गूढ आणि ऐतिहासिक स्थळे आहेत, ज्यापैकी वाघबीळ गुहा हे खास ठिकाण आहे. ऐतिहासिक काळात येथून पश्चिमेकडे पाचाड व पूर्वेकडील रायगडवाडी या रायगडाकडे येणाऱ्या 2 प्रमुख मार्गांवर नजर ठेवणे शक्य होते आणि वेळेप्रसंगी या ठिकाणी तोफासुद्धा ठेवल्या गेल्याचे उल्लेख आढळतात. या गुहेचे लष्करी महत्त्व मराठा साम्राज्यांच्या संरक्षण व्यवस्थेत स्पष्ट होते, कारण येथून रायगडाकडे येणाऱ्या मार्गांवर लक्ष ठेवणे आणि संरक्षणासाठी तोफांचा वापर करणे शक्य होते. तर नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आपल्या जी ट्रिप आहे 3 दिवसाची होती, शुक्रवारी रात्री चालू केलेली. त्यापैकी एक तर आपला पॉईंट झाला आहे मेन, म्हणजे तो रायगडगड होता. आणि कोणाला काय म्हणजे सगळे व्यवस्थित आहेत, असा काय प्रॉब्लेम नाही झाले. आणि त्याचा जो ऑर्गनायझर होता ना, तो मेन ऑर्गनायझर नाही आला, पण त्याचा जो होता व्हाईस कॅप्टन, त्याने सगळं व्यवस्थित अरेंजमेंट केली आहे. तर तो थोडंफार बोलेल आता पुढे आपल्याला कुठे जायचं आहे काय आहे. जरा प्रथमेश सप्रे त्याचं नाव आहे, आपल्या जुन्या ऑफिसचा मित्र. तर जरा तुम्हाला काय बोलायचं आहे का जरा? आमचा रायगडचा प्लॅन खूप छान झाला आणि सगळ्यांना खूप बरं वाटलं की आम्ही रोपवे न यूज करता पायऱ्यांनी स्वतः सगळे चालत गेलो आणि चालत आलो. पाय वगैरे दुखले, पण खूप छान एक्सपिरियन्स झाला आणि सगळे पॉईंट्स कवर पण झाले. सो आता आम्ही इथून जातो आहे हरिहरेश्वर मंदिरामध्ये आणि तिकडून दिव्यागार बीचचा प्लॅन आहे. सो आता त्या दिशेने आम्ही जातो आहे आणि सगळ्यांच्या तब्येतीसुद्धा व्यवस्थित आहेत, कोणाला काही त्रास झालेला नाही आणि प्लॅन पण खूप छान झाला. याबद्दल खूप छान वाटतं आहे. बाकी पुढच्या प्लॅनचे अपडेट आपल्याला पुढे मिळतील. ओके, चलो बाय बाय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतोय रायगडचा, तुम्हाला जरूर कमेंट करून सांगा. आणि मेन म्हणजे तुम्ही बघा, जरा मेहनत लागते व्लॉग बनवायला. काय ह्याने आता बघितली, हा तर माझ्यावर पहिल्यांदा होता व्लॉगमध्ये, म्हणजे त्याने बघितली कशी मेहनत असते काय असते. तर तुम्ही पण बघा आणि लाईक द्या, शेअर करा, कमेंट करा.